नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बी हे सहाय्यकारी रूप आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप हे एकत्र येऊन साध्या काळातील पॅसिव्ह व्हॉइस रचना कशा बनवतात त्या आज आपण पाहणार आहोत. बी हे सहाय्यकारी क्रियापद आहे. त्याचं आयएनजी फॉर्म बीइंग, पास्ट पार्टिसिपल बीन. त्याचा वर्तमानकाळी रूप आहेत. एक वचनामध्ये ॲम आणि इज, अनेक वचनामध्ये आर. पास्ट फॉर्म म्हणजे भूतकाळी रूप आहेत वॉज आणि वर. फ्युचर फॉर्म्स म्हणजे भविष्यकाळ, त्यातील रूप आहेत विल बी आणि शल बी. मागील तासाला आपण पाहिलेलं होतं साध्या काळामधील ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्तरी प्रयोगाच्या रचना आपण या ठिकाणी मागील तासाला पाहिले होते. या ठिकाणी मुख्य क्रियापद आपलं आलेलं आहे इशू. याचा यस फॉर्म इशूज, आयएनजी फॉर्म इशुईंग, पास्ट फॉर्म इशूड आणि पास्ट पार्टिसिपल तो सुद्धा इशूड. या ठिकाणी पहिलं सेंटेन्स आपण घेतलंय आय इश्यू अ नोटीस. याचा काळ साधा वर्तमान काळ आहे. हे आपल्याला इश्यू ह्या मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपावरून समजतं. याच वाक्याचा आपल्याला काळ बदलू न देता काळ तोच राहणार आहे, परंतु त्याचा व्हॉइस आपल्याला बदलायचा आहे. व्हॉइस बदलायचा आहे म्हणजे त्याच्या शेवटचा जो कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे, त्याच्यापासून आपल्याला वाक्याची सुरुवात करायची. आता इथे आपण याचा पॅसिव्ह व्हॉइस बनवतोय. पॅसिव्ह व्हॉइस बनवताना कर्म म्हणजे ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं अ नोटीस. अ नोटीस नंतर अ नोटीस हे एकवचन असल्यामुळे प्रेझेंट फॉर्ममधील इज हे रूप आपण त्याबरोबर वापरलं आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप इशूड, बाय आणि आयचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मी या ठिकाणी वापरलेला आहे. दुसरं सेंटेन्स आय इशूड अ नोटीस. या ठिकाणी इशू हे पास्ट फॉर्ममधील रूप आलेलं आहे, म्हणून याचा काळ आहे साधा भूतकाळ. या वाक्याचा साध्या भूतकाळातील पॅसिव्ह व्हॉइस रचना करताना इथेही अ नोटीसनेच सुरुवात झाली. त्यानंतर मात्र बीचं पास्ट फॉर्ममधील रूप आलेलं आहे वॉज. वर आलेलं नाही, वॉजच का आलं? कारण अ नोटीस हे एकवचन आहे म्हणून त्या ठिकाणी वॉज आलंय. त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप बाय आणि आयचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मी हा त्या ठिकाणी आलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा. आय शल इश्यू अ नोटीस. इश्यू हे मूळ क्रियापद आहे, त्याच्याबरोबर शल हे रूप आलेलं आहे, म्हणजे या वाक्याचा काळ येतो साधा भविष्यकाळ. या वाक्याचा काळ आपल्याला हाच ठेवायचा आहे. त्याची रचना आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना इथेही सुरुवात अ नोटीसनेच झाली. अ नोटीस नंतर मात्र बीचं फ्युचर फॉर्ममधील रूप विल बी आले. विल बी नंतर मुख्य क्रियापद जे आहे त्याचा तिसरं रूप इशूड, बाय आणि मी. सांगायचं तात्पर्य म्हणजे कोणत्याही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हे बघा, पहिलं आहे साधा वर्तमान काळ, दुसरा साधा भूतकाळ आणि तिसरा आहे साधा भविष्यकाळ. यातील पॅसिव्ह व्हॉइस रचनेमध्ये अ नोटीस तिन्ही वाक्यामध्ये आहे. इशू मुख्य क्रियापद इशू तिन्ही वाक्यामध्ये सारखंच आहे. बाय नंतर मी हा पाठसुद्धा सारखंच आहे. म्हणजे पहिलं जे वाक्य जे आहे ते साधा वर्तमान काळातील पॅसिव्ह व्हॉइस हे जे आहे हे कशामुळं मला समजलं? त्यातील बीच्या प्रेझेंट फॉर्मच्या रूपामुळे मला समजलं. दुसरं वाक्य हे साध्या भूतकाळातील पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे, हे मला बीच्या पास्ट
फॉर्म म्हणजे भूतकाळी रूपामुळे मला समजलं. तिसरं वाक्य हे साध्या भविष्यकाळातील पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे हे मला समजलं. हे त्यातील बेच्या भविष्यकाळी रूपामुळे मला समजलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसची ही जी वाक्य आहे ती ही साध्या वर्तमान काळातील आहे, साध्या भविष्यकाळातील आहे की साध्या भूतकाळातील आहे ही त्याच्या बीच्या रूपामुळे मला समजतं. आता उद्या जर तुम्हाला एखादं सेंटेन्स आलं, ते सेंटेन्स सपोज असं आहे, अ नोटीस इज इश्यू. एवढंच सेंटेन्स आहे, अ नोटीस इज इश्यू. त्यात इज हे बीचं रूप आहे, इश्यू हे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे. एवढी ओळख खूप झाली की हे वाक्य साध्या वर्तमान काळातील पॅसिव्ह व्हॉइसचे आहे हे ओळखण्यासाठी. दुसरं वाक्य अ नोटीस वॉज इश्यू. या ठिकाणी सुद्धा वॉज हे बीचं पास्ट फॉर्म रूप आहे, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे. एवढी ओळख आपल्यासाठी खूप झाली हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये साध्या भूतकाळाचं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये पहा, विल बी नंतर इश्यू. या ठिकाणी विल बी हे बीचं भविष्यकाळातील रूप आहे आणि त्यानंतर इश्यू हे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. एवढी ओळख आपल्याला खूप झाली ओळखण्यासाठी की हे वाक्य साध्या भविष्यकाळाचं आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे एखादं पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शन ही त्याच्या बीच्या रूपावरून, बीचं रूप आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप या रचनेवरून आपण सांगू शकतो की ती वाक्य साध्या काळातील पॅसिव्ह व्हॉइस रचनेची आहेत हे आपल्याला समजतं.